रडावंसं वाटतं पण कारण सापडत नाही. कधी-कधी असं घडतं, की खूप रडावंसं वाटतं. पण नेमकं कारण काय आहे ते लक्षात येत नाही. भावनिक बंधन, जुन्या आठवणी आणि न सांगितलेले दुःख. मी भावनांचा खूप जास्त विचार करतीये का? कधी थकवा, कधी स्ट्रेस, कधी अतिचिंता, कधी जुन्या आठवणी, ह्या सगळ्या आपल्या भावनांना ट्रिगर करतात. काम आणि आपल्या शरीराला खूप कमी विश्रांती. मनातलं हलकं असतं काहीतरी, पण जे आपण स्वतःला समजावू शकत नाही. रडण्याची भावना ही नैसर्गिक आहे. ती दुर्लक्ष करणं चुकीचं मानलं जातं. कधी थकवा, कधी स्ट्रेस, कधी अतिचिंता, कधी जुन्या आठवणी, ह्या सगळ्या आपल्या भावनांना ट्रिगर करतात. स्वतःला दोष देऊ नका, कारण न कळतही भावना खरी आणि वैध असते. मानसिक थकवा, स्ट्रेस, रोजच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांनी मन थकतं आणि हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होतं. आणि म्हणूनच कधी-कधी पिरियड्सच्या वेळी आपले मूड स्विंग्स जरा जास्त प्रमाणात होतात. भावनिक बंधन, जुन्या आठवणी आणि न सांगितलेले दुःख हे अचानक सतावतात. स्वतःपेक्षा इतरांचं, समाजाचं जास्त दबाव, स्वतःसाठी वेळ न घेणे, काम आणि आपल्या शरीराला खूप कमी विश्रांती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे होतं. आता स्वतःला सांत्वन द्यायचे कसे? व्यायाम, खोल श्वास, 5 सेकंद धरून ठेवा, 5 सेकंद सोडा. जर्नलिंग, मनातल्या भावना कागदावर उतरवणे. ती अशी मैत्रीण आहे जी आपलं दुःख दुसऱ्या कोणाला सांगत नाही आणि वेळ आल्यावर आपल्यावर हसत सुद्धा नाही. आपल्या गोष्टींचा गैरफायदा सुद्धा घेत नाही. म्हणून जर्नलिंग करणं सुरू करा. छोटे-छोटे ब्रेक्स, जसं की गरम पाणी, चहा, बागेत बसणं, छोटंसं वॉक घेणं किंवा अगदी काहीही न करता शांत बसणं. मनावर दडपण न आणणारे आणि जज न करणारे छोटे-छोटे काम, जसं की कलरिंग, छोटीशी मेहंदी आर्ट, गाणे ऐकणं, हलकीशी स्ट्रेचिंग किंवा काहीही मनात येणारे थॉट्स. या सगळ्या गोष्टींनी तुम्ही स्वतःला सांत्वन देऊ शकता. रडणे ही कमजोरी नाहीये, ही शक्ती आहे. स्वतःशी प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि जर भावना खूप जास्त तीव्र असतील आणि त्या कंटिन्युअसली त्रासदायक होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणून इथून पुढे जर असं वाटतंय की रडायचं आहे पण कारण कळत नाही, तर स्वतःच्या अंतर्मनात खोलपर्यंत जा आणि स्वतःला विचारा की मला असं का होतंय? मी जरा जास्त एक्झॉस्टेड झाली आहे का? मी स्वतःसाठी वेळ घेतला नाहीये का? मी भावनांचा खूप जास्त विचार करतीये का? मी डायरी लिहित नाहीये का? मी छोटे-छोटे ब्रेक घेत नाहीये का? मी माझ्या बॉडीला आराम देत नाहीये का? नीट विश्रांती घेत नाहीये का? या सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा, तुम्हाला नक्कीच आन्सर मिळेल. ही होती आपली मनातली गोष्ट भाग 9. कशी वाटली तुम्हाला? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मनातल्या गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.